तुझी जिंदगी आनी बानी ग. हसीला पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. आई औद्योगिक क्रिकेट संघ नारिवली आयोजित श्रद्धांजली चषक 2025. रंगनाथ पाटील शिरडोन कुठे असाल लवकरात लवकर मंचाशी संपर्क साधा. रंगनाथजी पाटील शिरडोन. जसे आता 8 धावा पहिली विकेट 3 बॉल मध्ये. विवेक पाटील आपण पाहतात या षटकामध्ये जो फ्रंट लाईन बॉलर आहे लेफ्टी परेश केणी मैदानाच्या आत. लॉफ केला. वॉट शॉट थेट आलाय कॉमेंट्री बॉक्स मध्ये आलाय राणी ढावा षटकार. खरं तर सीमारेषेच्या बाहेर कॉमेंट्री बॉक्स मध्ये मीच कॅच पकडणार होतो पण अटेम्प्ट केला आमच्या स्कोरर आणि कृष्णा दादाने. त्यांची दोघांची भांडणं सुरू होती त्या कॅचसाठी. 14 धावा धावा फलकावरती आहेत. परेशने सरळ रेषेमध्ये मारला षटकार. ओहो व्हाट अ शॉट. दिस इज द हॉट शॉट ऑफ द नाईट. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर परेशच्या बॅट मधून आणखी एक पॉवर पॅक षटकार. फ्रंट लाईन बॉलर विवेक पाटील वरती त्याचं आक्रमण. पहिल्या 5 बॉल मध्ये पेठालीचं धावफलक 20 वरती. पेटून उठलेत फलंदाज. 2 बॉल 12 परेशच्या बॅट मधून. या अगोदर एक षटकार एक डबल आपण बघितली होती फलंदाज संदीप पाटीलचा बॅट मधून ज्याची विकेट मात्र काढली. शेवटचा बॉल पॉवर प्ले मधला परेश एज वेळेला फ्लाय स्लिपला बॉल. चांगला प्रयत्न चांगला झेल. वॉट कॅच. सुशांतने टिपलाय झेल शांत केले परेश केणीला. दुसरा हादरा. पहिल्या षटकाचा खेळ संपला 20-2 पेठाली. फार चांगला झेल टिपला फ्लाय स्लिपला सुशांतने आणि शांत केले परेश केणीला. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पहा. क्रीजच्या कोपऱ्यातून टाकल्या बॉलला लॉफ्ट करायचं होतं स्ट्रेट बॅटने. आउटसाइड एज फ्लाय स्लिपला फिल्डर सेट होता. डाईव्ह लगावली आणि हा झेल टिपलाय. दाग लगने से कुछ अच्छा होता है तो दाग अच्छा है. 24-2 चांगली डावीने विकेट आली. दुसरी परेशने धावसंख्येचा वेग वाढवला होता त्याची विकेट येते. सेकंड ओव्हरला सुरुवात होईल. आविष्कार प्रतिभा संपन्न अष्टपैलू खेळाडू या संघाचा वीर बजरंग शिरडोनला पण मैदानाचा आत पाहतोय. विकास स्पोर्ट्स पेठाली संघाला पण मैदानाचा आत पाहतोय. थ्रू दी लाईन खेळलाय. चांगला फटका मेरिट वरती. डीप कव्हर पॉइंट सीमा पार चौकार.
पुढे जात असताना 24 धावत संख्येचा वेग आहे. विकेट 2 जरी पडले असले कट करायचा होता. बॅटची एज घेतली आणि यावेळेला बॉल परत पाटील. विकेट किपर यांचा हातात. 24-3 पेठाली. ओव्हरऑल जर आपण बघितलं तर येणारा प्रत्येक फलंदाज याच माइंडसेट नेतोय. विकेट जरी आपले पडले तरी चालतील पण धावांचा वेग कमी नाही झाला पाहिजे. 3 विकेट आतापर्यंत पडलेले आहेत. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 24 धावा धावा फलकावरती. आविष्कार पुन्हा एकदा तयार होतोय आणि नवीन फलंदाज मैदानाचा आत आलेले आहेत. हेमंत अर्ली बॅट स्विंग शॉट ऑफ लेंथ होता. यावेळेला बॉल राईज झालाय. सिनियर प्लेअर आपल्याला पाहायला मिळतो या संघाचा. मैदानाचा आत आले स्ट्रोक प्लेअर आहेत. त्यांच्या बॅटमधून जर मोठे फटके आले तर धावसंख्येचा वेग तोच कायम राहील. कमबॅक तर केलं पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर आविष्कारने. फुल लेंथ होता. बॅटचा चेहरा बंद केला ऑन साईडला. डीप स्क्वेअर लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये आता थोडासा वन घेतोय. बॉल डबलचा कॉल होता पण चांगली फिल्डिंग चांगला थ्रो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला स्वप्नील कडून. स्टेट लेवलला कुस्तीमध्ये शिरडोन गावासाठी जो खऱ्या अर्थानं शिरडोन गावापासून त्याची सुरुवात झालेली होती कुस्ती क्षेत्रामध्ये पण आज तो क्रिकेटकडे वळला. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 25 धावा धावा फलकावरती. 3 विकेट 2 बॉल अजूनही बाकी. सो पहिल्या षटकामध्ये आपल्याला वेग पाहायला मिळाला. अतिश थोडासा आता कमी झाला. त्याचं कारण आविष्कारने टाकलेले डॉट बॉल आणि जी विकेट आली त्या विकेटने इम्पॅक्ट पडलाय. प्रथमेश स्टेप आउट झालाय. समोर ड्राईव्ह करायचा होता. मागे आलाय बॉल. डॉट बॉल फुल लेंथ च्या वेगाने आलाय बॉल. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. क्रीजच्या कोपऱ्याचा फार चांगला वापर. आत येत होता बॉल. तो सुदैवानं स्टंपला लागला नाही. थोडासा नाराज स्वतःवरती फलंदाज त्या ठिकाणी कारण त्याला ड्राईव्ह करायचं होतं एक्स्ट्रा मध्ये जिथे फिल्डर आत आहे. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील. 25 धावा 3 विकेट. आविष्कार वडवली गावेंकडून. ऑलरेडी ठरवलं आडव्या बॅटने खेळायचंय. चुकीचं शॉट सिलेक्शन. डायरेक्ट हिटला चान्स घ्यायची होती. बॉडीचा बॅलन्स गेला प्रणवचा त्यामुळे त्याला थ्रो करता आला नाही. 2 ओव्हरचा खेळ संपला. 3 विकेट 26 धावा पेठाली. वा वा जबरदस्त आहे गाणं. एकनाथजी माई यांनी गायलेलं लिहिलेलं. गावदेवी क्रिकेट संघ नारिवली 40+ रेग्युलर. आज ज्यांची उपस्थिती देखील आपण बघितली आणि प्रत्येकाची मेहनत आहे. अध्यक्ष कुलदैवत मित्रमंडळ प्रोप्रायटर राणी डाब्याचे आदरणीय जयेंद्र शेठ नारायण पाटील. खंबीर साथ उमेश दादा पाटील असतील मंचावरती. त्याचबरोबर शिवदास शेठ पाटील, नवनाथ दादा पाटील या सर्वांच्या अथक परिश्रमातून ही स्पर्धा. एज आहे मागे बॉल. फ्लाय स्लिप. थर्ड मॅन आलाय. टिपलाय झेल की सुटलाय झेल. फर्स्ट लुक मध्ये असं वाटलं की कॅच पकडली आहे. आउटसाइड एज ही साइड अँगलने आपण पाहत आहोत सध्या. जबरदस्त टेलिकास्ट. प्रयत्न चांगला. हातात बॉल पडलाय. कॅच ड्रॉप. हातात बॉल पडलाय म्हणजे कॅच तुमची होती. 10 आउट ऑफ 9 तुम्हाला क्रिकेट हेच सांगतं. जर बॉल हातात पडतोय तर ती कॅच तुमची होती. हेमंत केनी याला शिवदास पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारास 1000 रुपये.
होल खेळाय मिड विकेट फिल्डर त्या ठिकाणी जज करतायत टिपलायचे ऋषभने फलंदाज बाद. सत्तावीस धावा धावफलकावरती आहे. चौथी विकेट. या विकेटने आता सुयोग आणि आविष्कारची चर्चा सुरू आहे. एक्झॅक्ट आपल्याला पुढे काय करायचं आहे. जी सुरुवात केली होती पेठाले संघाने त्या सुरुवातीला सातत्यामध्ये परावर्तित करू शकलं नाही. त्याचं प्रमुख कारण विकेट पडतात ते तुम्हाला विकेटवरती टिकणं गरजेचं आहे. प्रत्येक बॉलला तुम्ही सीमारेषेच्या बाहेर मारू शकत नाही. जरी लिमिटेड ओव्हर असली प्रत्येक बॉलवरती प्रयत्न तुमचे पाहिजेत की मॅक्सिमम रनचे फटके यायला पाहिजे पण बॉलला बघून तुम्हाला अटॅक करायचा आहे. टोटल स्कोर सध्या 27. 4 विकेट पडलेत. सुयोग बॅकफुटला कट केले हवेत. प्रणव समोर. 1 विकेट डाऊन. 27 ला 5 पेठाली. पहिल्या षटकामध्ये 20 धावा आणि पुढच्या 9 बॉल मध्ये फक्त 7. काय कमबॅक राहिला शिडोनचा गोलंदाजांचा. आविष्कार सुयोग जबरदस्त बॉलिंग. नवीन फलंदाज ऋषी केणीचं मैदानाचा आत आगमन झालेलं आहे. 27 ला निम्मा संघ गारद. पिंटू शेठ पाटील यांच्याकडून प्रणवला या कॅचसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज. पिंट्या शेठ यांच्याकडून 2 विकेट आले सुयोगकडून. हॅट्रिक बॉल आहे. ओव्हर द विकेटने ऋषी केणी समोर. राईट झाला बॉल. थेट गेला विकेट किपर कडे. हा डॉट. काय बॉलिंग केली आहे. चार बॉल मध्ये एकच धाव आली. 2 विकेट काढलेत. काय बॉलिंग करतात सुयोग. जबरदस्त. वेग त्याच्याकडे प्रचंड आहे आणि टप्पा जर व्यवस्थित पडला तर सुयोगला बऱ्याच वेळेला आपण बघितले इकॉनॉमिकल गोलंदाजी करत असताना. फाईन लेगला फिल्डिंग चांगली. शेवटच्या क्षणाला तो 2 धावा सहजरित्या पूर्ण झालेल्या. 2च्या सहाय्याने धावसंख्या बाउंड्री चेक करूयात. अंपायरने सिग्नल दिलेला त्या ठिकाणी टीव्ही अंपायरची मदत घ्यावी लागेल. बॉल निघालाय फाईन लेग कडे. शेवटच्या क्षणाला सेव्ह करण्यात आलेल्या 2 धावाच मिळतील. 2 धावांच्या सहाय्याने धावसंख्या 29 या आकड्यावरती. 29 रन्स. शेवटचा बॉल सुयोग. पुल परफेक्ट मिडल ऑफ द ब्लेड. डीप स्क्वेअर लेग. सीमा पार षटकार. स्कोमॉस ऑन 35. 35 धावा धावा फलकावरती. 5 गडी बाद. 3 षटकांचा खेळ संपला. पेठाली. वा वा.
80च्या 90च्या दशकातील एक मराठी चित्रपट सृष्टीमधील अजरामर असं गाणं आहे. सुरेश वाडकर, सचिन पिळगावकर यांनी गायलेलं. पिंट्या शेठ पाटील यांच्याकडून प्रणवला प्रत्येक विकेटला 500चं कॅश प्राइज असेल. प्रत्येक विकेटला 500चं त्याला कॅश प्राइज देण्यात येईल. 35 धावा धावा फलकावरती 5 विकेट पडलेल्या लास्ट ओव्हर. धनंजय म्हात्रे DTC लाईव्हचे फाउंडर यांच्याकडून देखील प्रणवला प्रत्येक विकेटसाठी 5 विकेट हॅट्रिकसाठी 500चं कॅश प्राइज देण्यात येईल. आणि पिंट्या शेठ पाटील यांच्याकडून प्रत्येक विकेटला 500 आहेत. प्रथमेश स्ट्रायकिंग एंडला 35 धावा धावफलकावरती आहेत. पहिला बॉल स्लॉग ओव्हर मधला लॉफ्टेड ड्राइव्ह आहे. वाडी स्लॉग कडे बॉल गॅप मध्ये आणि सीमा पार चौकार. चौकाराला चौकारासोबत 39 धावा धावा फलकावरती चॅलेंजिंग स्कोर सध्या तरी धावा फलकावरती उभा केलाय पेठालीने. सध्याचा ॲटमॉस्फिअर पाहता, या वेदरला पाहता या धावा फायटिंग आहेत. 39 5 बॉल अजूनही बाकी आहेत. पिंट्या शेठ पाटील यांच्याकडून फिल्डर्सना कॅचसाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल. लॉफ्ट केलाय लॉंग ऑन कडे फिल्डर पाहतोय, पाहतच राहील. गेलाय बॉल लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. राणी डाबा षटकार. नव्वा षटकार या स्पर्धेमधला आपल्याला पाहायला मिळाला. प्रथमेश पेठालीसाठी ठोकतोय आणि 45 वरती सध्या त्याची टीम. 100वा चौकार देखील प्रथमेशच्या बॅटमधून आला होता. सो फार चांगलं टेलिकास्ट आणि तितकीच दर्जेदार माहिती आम्हाला कृष्ण म्हात्रे देत आहेत. लॉकडाऊन पिरियडमध्ये बऱ्याचशा खेळाडूंना ज्यांनी हायलाइट केलं, इंट्रोड्यूस केलं त्यांच्या फॉर्च्यून इव्हेंट कट्ट्यावरती. ऑन साइडला फ्लिक केलं, डीप स्क्वेअरले कॅच पकडली आणि फलंदाज प्रथमेश बाद. 45ला 6. सहावी विकेट मैदानाचा आत पडते. 3 बॉल बाकी आहेत. पेठालीने चांगले बॅटिंग केले. सुरुवातीलाच मी म्हणालो की विकेटची पर्वा न करता येणारा प्रत्येक फलंदाज अटॅक करतोय आणि तेच सूत्र शेवटपर्यंत त्यांनी अवलंबलेलं आहे. 45 आपण सध्या पाहतोय धावा फलकावरती. करंट रन रेट आहे 12.86. इंटरेस्टिंग आहे पहिलाच डाव. 3 बॉल बाकी आहेत. नवीन फलंदाज राजेश, आणखी एक सिनियर प्लेअर मैदानाचा आत आलेत. ओह, आत आला बॉल, जावं लागेल बाहेर. राजेश केणीला 0 वरती बाद. 45ला 7वा हादरा पेठालीला. जपून तर फलंदाज मैदानाचा आत आला, पण त्याला धावा बनवायचा आहेत. 45 धावा, 7 विकेट पडलेत. मागच्या 2 बॉलवरती 2 विकेट आल्यात. प्रणव पाटील हॅट्रिक 100 वरती आहे. आभार व्यक्त करेन या संपूर्ण स्पर्धेचे लाडके आयोजक जयेंद्र शेठ नारायण पाटील, अध्यक्ष कुलदैवत मित्रमंडळ, प्रोप्रायटर राणी डाबा, उमेश दादा पाटील,
शिवदास दादा पाटील, संपूर्ण आमची टीम आहे. जगदीश दादा पाटीलचे आमचे समालोचक आहे, ज्येष्ठ समालोचक कल्याण डोंबिवलीचे. मॉनिटर कॉमेंटेटर आहेत या स्पर्धेचे, संपूर्ण जबाबदारी ज्यांच्या खांद्यांवरती आहे. सो संपूर्ण या आयोजकांचा आपण आभार व्यक्त करूयात. त्याचबरोबर फॉर्च्यून इव्हेंट लाईव्ह या आमच्या संपूर्ण टीमचा आभार. लॉफ्ट केला, पिकअप शॉट लॉंग ऑन द फील्डर, विकेट हॅट्रिक, विकेट हॅट्रिक प्रणव पाटीलने कंप्लीट केली आहे. 45 ला 8 पेठाळी. आमचा लाईव्ह स्ट्रीमिंग करणाऱ्या वाहिनीचं, कारण दर्जेदार जेव्हा जेव्हा टेलिकास्ट असतं स्क्रीन कॉमेंट्री बॉक्समध्ये असते तेव्हा समालोचन करत असताना बऱ्याचशा गोष्टी समालोचक तुम्हाला सांगू शकतो. सो थँक्स टू फॉर्च्यून इव्हेंट्स लाईव्ह, थँक्यू आमचे ऑफिशियल स्कोरर या स्पर्धेचे आतिशी पाटील, थँक्स टू अंपायर्स ज्यामध्ये आपल्याला याच गावचा एक नामवंत खेळाडू अंपायर्सच्या भूमिकेमध्ये सध्या पाहायला मिळतोय गुरुदास दादा भोईर. खास करून त्यांचं माझ्यावरती फार प्रेम आहे. जेव्हा मी नवोदित होतो बऱ्याच वेळेला नारिवली गावाचं माझ्यावरती प्रेम आहे. त्यांच्या प्रत्येकी स्पर्धेमध्ये ते मला इन्व्हाइट करत आलेले आहेत. राजू दादा काटे जे सिनियर प्लेयर आहेत या, आणि या संपूर्ण आयोजनामध्ये संबंध नारिवली गाव आपल्याला पाहायला मिळतोय. अंपायरबाबत मी म्हणत होतो दशरथजी सोरकादे सर, आणि त्याचबरोबर मनोज पवार आणि सचिन कडू हे देखील जरूर आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाले या स्पर्धेमध्ये. त्यांचे मी आभार व्यक्त करेन. प्रयत्न स्विच हिटचा होता, बॉल थर्ड मॅन कडे, त्यानंतर गेलाय तो तिकडे नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो आलाय. इथे विकेट येते, रनआउटची विकेट. डाव पहिला संपला, 4 ओव्हरचा खेळ संपला आणि 46 धावा धावफलकावरती सजवलेल्या आहेत. 9 विकेट पडले. बॅटिंग करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळाला. यस अंपायर चेक करावं, पहिल्या धावेसाठी का सेकंड का फर्स्ट? फर्स्ट. सो एक्झॅक्ट इथे आता स्कोर आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा रिवाइज करू. जर विकेट पडली असेल तर चांगला खेळ केला पेठालीने ओव्हरऑल पाहता. या ॲटमॉस्फिअरमध्ये 40+ धावा चॅलेंजिंग आहेत. शिरढोण आणि पेठालीमधली लढत क्वार्टर फायनलची लढत आहे. इथून जिंकणार तो किमान या स्पर्धेमधली एक ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जाईल. दर्जेदार आयोजन, दररोज एका आपण भाग्यवान प्रेक्षकाला लकी ड्रॉद्वारे कूलर देतात. सामनावीरमध्ये डिझायनर साडी प्रत्येक त्या खेळाडूला आपण देतोय. ट्रॉफी तर बऱ्याच वेळेला आपण पाहतो, पण साडी जी तुमच्या घरच्या लक्ष्मीला आनंदी करेल. हे आमचं कॉमेंट्री बॉक्स. थँक्स टू फॉर्च्यून इव्हेंट्स लाईव्ह. तुमचं पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करून मी मात्र आपली रजा घेईन. सर्वांचा पुन्हा एकदा आभार. आणि आता वळूयात शेवटच्या बॉलवरती. एकच धावा आलेली आहे, म्हणजे ओव्हरऑल टोटल स्कोरचा आपण विचार केला तर धावा 46 झालेल्या आहेत आणि 47चं लक्ष ठेवलंय ते बॅटिंग करत असताना आता वीर बजरंग शिरढोण संघासमोर. मी मात्र आपली रजा घेतोय. या ऐकूयात आपण याच गावचा आवाज. गेले कित्येक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटची आपल्या वाणीमधून जे सेवा करत आहेत जगदीशजी पाटील सरांना. थँक्यू. थँक्यू सो मच करण काळन यांचा आवाज आपण आजच्या या दिवस रात्र स्पर्धेमध्ये सातत्याने ऐकला. आमच्या विनंतीला मान देऊन आपण उपस्थित राहिला त्याबद्दल आपला पूर्ण मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने सतत आभार. आई गावदेवी क्रिकेट संघ नारिवली आयोजित श्रद्धांजली क्रिकेटची स्पर्धा आपल्याला डे नाईट फॉर्मॅट मधली आजच्या या दुसऱ्या दिवसरात्रीमध्ये पहा मिळते. आणि शेवटचा सामना एकीकडे टीम वीर बजरंग क्रिकेट संघ शिरढोणच्या विरोधात
स्वर्गीय महादेव विकास फोर्स पेटाली हा संघ या स्पर्धेमध्ये 32 संघांचा समावेश आणि 31 संघ आपल्या कल्याण डोंबिवलीचे आहेत. एकच संघ या पेटाली अर्थातच रायगडमधील संघ आपल्याला पाहा मिळतोय. जो आताच स्पर्धा झाली डे नाईटची त्रिंबक शेठ केणी स्मृती चषक त्या स्पर्धेचे आयोजक आमचे तेजस शेठ केणी यांच्या वतीने जर पेटाली संघ येथे सामना जिंकतो तर त्यांच्यासाठी हां ते मागतील त्या ठिकाणी पार्टी देण्यात येईल. मग ताज हॉटेलला सुद्धा कमी पडणार नाही आहेत कारण आता यस दानशूर दाते आहेत. आणि वालिवलीच्या अमर शेठ यांच्या वतीने जर संघ शिरडून येथे विजयी ठरतोय तर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. आणि पिंटू शेठ आमचे प्रत्येक षटकाराला 500 रुपये. चला मॅच इज ऑन. लक्ष आहे ते 24 मध्ये 47. आविष्कार पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफला फोल्डर उपस्थित आहेत. रन मेल 1. राजू काटे यस तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आपण जायचंय. किशोर सर सोरकाते दशरथ सर सोरकाते यांना पाहतो आणि स्क्वेअर लेगला गुरदास बोईर. त्याचबरोबर तिसरे पंच आपण सातत्याने पाहिलं सचिन कडू सर आणि त्याचबरोबर रामकृष्ण पाटील यांना सुद्धा पाहिलं. चला आता तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण राजू काटे यांना. गोलंदाज पाहतोय पहिलं षटक श्रीधर केणी. ओ यावेळेस बॅक टू बॉलर्स. आताला ब्रश झाला चेंडू पुन्हा एकदा पडला काय. पिंटू शेठ पाटील यांच्या वतीने लागोपाठ 3 चौकार 5,000 रुपये. आता कॅश प्राइज वाढलेला आहे. हा आता वाढत जाईल हळूहळू. आणि आज मजा नाही आहे. जर रंग आले असते या ठिकाणी थोडासा डान्स केला असता तर मला असे रंग आला असता. आमचे प्रसिद्ध डान्सर आहेत शेडूनचे. ओ पुन्हा एकदा अगदी खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केला. एक धाव कंप्लीट केले. सेकंडचा कॉल आहे मात्र नकार दिलाय ऋतिक केणी. त्याच्या कारकिर्दीतील पहिली बाईक याच नारिवलीच्या मैदानावरून ते घेऊन गेला आणि यावर्षी किरवली नाईटमध्ये त्याला बाईक मिळाली. हा लेखाजोखा इत्तेंबूत जरी रायगडमध्ये वास्तव्याला असले तरी ठाणे जिल्ह्याची सुद्धा पूर्णपणे माहिती असणारे आमचे कृष्णाजी मात्रे. ओ पुन्हा एकदा चांगला व्हा. या ठिकाणी पाहतोय अगोदर शपळवून खेळण्याचा प्रयत्न लेगबाजच्या स्वरूपामध्ये. पंच डिस्कस करतील त्या ठिकाणी नाहीये डेलिबेट. ओके ॲक्शन नव्हती हे सांगत असताना एकमेव पॉवर प्लेचं षटक श्रीधर. यावेळेस फटका अभेद केल्यात. फोल्डर ऋतिक केणी झेल खाली नो मिस्टेक. काव कॉर्नरच्या दिशेला टिपलाय तो झेल. संपलाय तो मात्र फलंदाज आविष्कार पाटीलचा खेळ. बिग विकेट बिग लॉस. टीम वीर बजरंग शेडून.
श्रीधर केणे अत्यंत चांगली गोलंदाजी करत असताना, खास करून जेव्हा तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते, थोडासा प्रेशर असतो गोलंदाजावरती, दबाव असतो, मात्र तो दबाव थोडासा बाजूला करत असताना श्रीधरने मात्र अत्यंत चांगली गोलंदाजी केली. ओ पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय कव्हरच्या दिशेला, रनआउटचा येथे धोका संभवला असा. अक्षयच होते त्या ठिकाणी, मगाशी सुद्धा त्यानेच सामन्यामध्ये 4 चेंडू डॉट फेकले होते. सामन्यामध्ये अगदी 5 चेंडू डॉट फेकले, एकच चेंडूवरती चौकार पाहायला मिळाला आणि सामना तो सुद्धा मिसफील्ड झाला होता. पहिल्या षटकाचा केस संपलाय, थोडंसं टीम मिटिंग चालले की आता काय करायचंय. जेथे धाबा बनवायच्या होत्या त्यांना 47 24 बॉलमध्ये मात्र चला टीम मिटिंग नको जास्त प्लीज हेमंत. आणि एकूण 18 मध्ये 44 आता बनवायचे आहेत. आस्किंग रन रेट आता पुढे पुढे जात असताना पाहायला मिळाला. खरं तर या स्पर्धेमध्ये जेव्हा स्पर्धा डिक्लेअर झाली तेव्हा सुद्धा सातत्याने हेमंत केनी आमच्या सुभाष पाटीलच्या कॉन्टॅक्टमध्ये होते की आम्हाला खेळायचंच आहे, काही करा तुम्ही, पण त्यांचं नाही जरी म्हटलं तरी आम्ही खेळूच हा त्यांचा उद्देश होता. आणि त्याच उद्देशाने मात्र ते खेळत या ठिकाणी, कारण नेहमीच आपण समोरासमोर खेळतो मात्र दुसऱ्या ठिकाणी जाऊन खेळणं एक आव्हान असतं आणि ते चॅलेंज स्वीकारत असताना आता 18 मध्ये 44 बनवायचे आहेत. बॉलर दुसरं षटक आर्यन, पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, स्ट्रॉंग अपील केलाय, मात्र अपिलामध्ये जास्त उत्साह पाहायला मिळाला त्यामुळेच ते चेंडू गेलाय डॉट. आता एक एक डॉट चेंडू या सामन्यावरती पकड निर्माण करेल. स्ट्राईक वरती बॅटर पाहतोय आपण विवेक पाटीलला पाहतोय जो 3ऱ्या क्रमांकाचा खेळाडू आहे. हा अरविंद केणी यांच्याकडून जर पेटाली संघ इथे विजय होतो तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. चला दुसरीकडे जर शिरडून संघ जिंकला तर 5000 आहेत. हा अमर शेठ वालिवलीचे यांच्या वतीने हे आपापल्या संघाला लेट करत असतात आणि त्यांचा उत्साह वाढवण्याचा, प्रत्येक टीमचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न करतात खेळाडूंचा. सुयोग यावेळेस व्हॉट अ शॉट, सुपर, व्हॉट अ फंटास्टिक. केतन मात्रेच्या स्टाईल मध्ये बॉलला उडवलाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून, सुपर षटकार. सुयोग पाटील पहिला षटकार आलाय, अगदी ताकदपणाला लाभत मात्र षटकार पुन्हा एकदा उडवलाय बॉलला, बॉल हवेत आहे, फिल्डर दूरवरती आहेत, कॅचिटचा कॉल, कॅच टिपलाय की मॅच. चौथ्या अटेम्प्ट मध्ये झेल स्वीकारलाय. फार महत्वाची विकेट होती सुयोग पाटीलची, या मॅचची गोल्डन विकेट. ऋषी केणीने झेल टिपलाय की मॅच. थँक्यू. चांगला झेल स्वीकारला, अत्यंत चांगला झेल स्वीकारला. षटकार आल्यानंतर कमबॅक केलं गोलंदाजाने. फार मोठी विकेट होती, मी म्हणेन सर्वाधिक मोठी विकेट. जो षटकार ठोकला आज सुद्धा केतन मात्रेची आठवण आली, तो षटकार कोणच्या मैदानावरती ठोकला होता. सुशांत ओ पुन्हा एकदा स्लोअर चेंडू, फलंदाजाला जागेवरती थांबवलाय. चांगली गोलंदाजी करत असताना पेटाई संघाला पाहतोय आपण लास्ट बॉल. 13 मध्ये अद्याप 37 बनवायचे आहेत, मात्र शेवटी क्रिकेट आहे, कधी काय होईल हे सांगणं फार कठीण जातोय.
13 बॉल 37 बनवायचे आहेत. या मॅचमध्ये सुद्धा थोडीशी सुरुवात खराब झाली टीम वीर बजरंग शिरडून संघाची. व्हाईट यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न मात्र आमचे गुरदास भोईर या ठिकाणी सज्ज आहेत. 2 हात समांतर रेषेमध्ये केलेत. त्यांनी काय घेतलं? यस गुरदास. वाईट. यस वाईट बॉल. वाईट बॉल. वन्स अगेन लागोपाठचे 2 वाईट फेकल्यात. आता सामन्यामध्ये वापसी करत असताना असे वाईट बॉल का? यावेळेस मात्र पहा या ठिकाणी सिंगल. चांगली गोलंदाजी राहिली. दुसऱ्या षटकात सुद्धा खूप चांगलं कमबॅक केलं गोलंदाज आर्यनने. फक्त धाबा दिल्या. 10 धाबा देत असताना एक महत्त्वपूर्ण विकेट मिळवली. त्यामुळे 2 षटकामध्ये 13 झाल्यात. आता 12 मध्ये 34 करायचे आहेत. चला आता 12 मध्ये बनवायच्या आहेत त्या तुम्हाला धाबा. 34 धाबा स्क्रीनवरती पाहू शकता. आज सर्वांचं क्षणचित्र या ठिकाणी कैद केलेत आमचे या स्पर्धेचे मुख्य आयोजक जयेंद्र भोईर, सहआयोजक नवनाथ पाटील असतील, शिवदास पाटील, मोहनदादा आज मात्र नाही आहेत. मात्र त्यांनी सुद्धा फोन करून सातत्याने कॉन्टॅक्टमध्ये असतात. ओ पहिलाच बॉल थोडासा सरप्राइजिंग बाउन्स. अगदी टप्पा जास्त प्रमाणात पाहायला मिळाला. चेंडू गेला या कीपरच्या अगदी फ्लाय करावं लागलं कीपरला. एकदा मिळत असताना गोलंदाज पाहतोय आपण प्रथमेश केणी उर्फ बंटीला पाहतोय. नाही ओ पुन्हा एकदा चेंडू पाहतोय आपण अगदी एष्ट्यांच्या वरून जात असताना पाहायला मिळाला. हा पेटाली संघाला सुवर्ण संधी आहे. आणि याच पेटाली गावचे भाचे आमचे शिवदास शेठ पाटील यांच्या वतीने विकेट हॅट्रिकसाठी 3000 रुपये आहेत. ओ या ठिकाणी पाहतोय पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र डायरेक्ट हिट नाही मिळाला. आणि त्याचबरोबर अमर शेठ वालिवलीचे त्यांच्या वतीने जर वीर बजरंग शिरडून संघ जिंकला तर 5000 रुपये आहेत. आणि त्याचबरोबर स्वर्गीय त्र्यंबक शेठ केणी स्मृती चषकाचे आयोजक श्रीमान तेजस शेठ केणी यांच्या वतीने जर संघ जिंकला तर त्यांना कुठे नेण्याची त्यांनी पार्टी देण्याची ठरवलेली आहे. ओ फटका चांगला येते स्क्रीन समोर फिल्डर आल्यात. म्हणजे तोपर्यंत अडवलाय. परेश सुद्धा आले होते. वा परेश केणीला पाहतोय. केणी आणि केणी मंडळी या ठिकाणी पाहा मिळतं. आणि आज जर पाहिलं तर निश्चित क्रिकेट असो आहे राजकारणामध्ये अत्यंत मोठे व्यक्तिमत्व केनी सिटीचे ओनर आणि पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक सन्मान्य हरेश शेठ केनी ह्याच गावातून बिलॉंग करतात. एक कार्यसम्राट नगरसेवक म्हणून ज्यांची ख्याती आहे. यावेळेस बॉलला उडवलाय. जास्त उंची लांबी कमी. परेश झेल खाली. नो मिस्टेक. बॅटर होईल बाद. आणखीन एक धक्का लागतो टीम शिरडून संघाला.
हॅलो चला आता चला अंपायर सांगता तुम्ही आता थोडीशी घाई करा. चला सामन्याचा रिदम तोडू नका. आणि नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय स्वप्नील पाटीलला पाहतोय. आता 8 मध्ये 30 बनवायचे आहेत. अद्याप मॅच सामना संपला नाही आहे. शिर्डून संघ कधी कमबॅक करेल कारण तर यावर्षी चांगल्या इन्फॉर्ममध्ये असणारा संघ पहा मिळतोय. सातत्याने मोठ्या स्पर्धेमध्ये खेळतात आणि शिर्डून संघ सातत्याने खेळत असो भिवंडी असो बदलापूर रायगड ठाणे सातत्याने त्यांचा खेळ बहरलेला पहा मिळतोय. त्याच्या विरोधात खेळत असताना टीम पेटाली संघ अगदी कोल्हा टप्प्याचा बॉल लेग बिफोर या ठिकाणी अगदी प्लम मध्ये पकडलाय. फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. जे विकेट हॅट्रिकसाठी 3000 रुपयाचं कॅश प्राईज होतं ते जमा झालेले आहेत. कारण त्यांनी सांगितलं की पेटालीच्या कोणत्याही गोलंदाजाने लागोपाठ 3 विकेट मिळवल्या तर 3000 रुपयाचं कॅश प्राईज होतं. नितीन पाटील आल्यात आता नवीन बॅटर. आता 8-6 मध्ये 30 बनवायचे आहेत. 5-6 चेंडू 5 षटकार टोकावे लागतील आणि गोलंदाज आता अक्षय केणी ज्याने मागचा सामना वाचवला. ते 4थं षटक फेकत असताना मात्र पहिल्या बॉलवरती चौकार आला. त्यानंतर लागोपाठचे चेंडू त्याने 5 डॉट फेकले. स्पिन आक्रमण आणि स्पिन केलं थोडंसं अवघड असं. यस बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळाली आहे. चांगली कामगिरी राहिली आजच्या दिवस रात्री फॉर्मॅटमध्ये. या दोन्ही संघाची जरी एक सामना जिंकला असला तरी सुद्धा सेकंड सामना खेळत असताना मात्र चांगला परफॉर्मन्स टीमचा पाहायला मिळाला. 5 मध्ये 29. पुन्हा एकदा बाहेर निघाले. काय गोलंदाजी. आणि आम्ही नेहमी सांगत असतो की स्पिन आक्रमण जेव्हा असते तेव्हा तुमची खऱ्या अर्थाने कसोटी असते. कारण मगाशी सुद्धा देसाई संघाला पाहिलं दिलीप सारख्याने मात्र अगदी चेंडू वळवले. हाताबाहेर चेंडू त्याने टर्न केले. पुन्हा एकदा डॉट हे असं. आणि आता सामना निश्चितच फक्त औपचारिकता पहा मिळते. 3 मध्ये 29 बनवायचे आहेत. आता ड्राईव्ह केला ऑफ साईडचा चेंडू होता. ऑन साईडला वळवलाय. एकेरी धाव मिळत असताना फक्त औपचारिकता पाके. आज सर्व संघांचा आभार मानेन की वेळेवरती अगदी आला. थोडेशा करेक्शन होतं मात्र तरी सुद्धा अगदी तुम्ही वेळेवरती येऊन चांगला खेळ दाखवला. कोणत्याही प्रकारचा गडबड गोंधळ न करता कारण तेवढे पंचांचे निर्णय सुद्धा अत्यंत चांगले पाहायला मिळाले. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा गडबड गोंधळ झाला नाही आहे काल सुद्धा आणि आज सुद्धा. त्यावेळेस मात्र आता सर्वांचा आभार मानूया. शेवटचा चेंडू असेल आता आणि रन घेतली नाहीये त्यामुळे एक चेंडू 28 धावा फक्त 19 धावा बनवता आल्या टीम शिर्डून संघाला. त्यामुळे त्यांना आता या सामन्यामध्ये पराभव स्वीकारावा लागलाय. हार्ड लक टीम वीर बजरंग शिर्डून संघ. बेस्ट ऑफ लक टीम पेटाली संघ जो 32च्या बॉलमधून एकच रायगडमधील संघ होता आणि तो सुपर 8 मध्ये पोहोचला. त्याबद्दल त्यांचा हार्दिक अभिनंदन. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरतोय प्रथमेश केनी ज्याने
11 धावा बनवल्या आणि गोलंदाजी करत असताना विकेट हॅट्रिक सुद्धा मिळवली. तो प्रथमेश ठरला सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. पिंटू शेठ पाटील यांच्या वतीने प्रणवसाठी 2,500 रुपये आणि सुयोगसाठी 1,000 आणि विवेकसाठी 500 रुपये. आणि अक्षय केणीने 2 सामन्यामध्ये 2 षटकं हाताळली. म्हणजे 12 चेंडू फेकले, 10 चेंडू त्याच्या डॉट होते. काय गोलंदाजी गेली, सुपर. हां, त्याचबरोबर आमचे पेटालीचे राजेश केनी भाऊजी आपण यावं व्यासपीठावरती, त्यांचा आपण सन्मान करू.